आज या अतिक्रमणवाल्यांनी कारवाईच्या नावाखाली माणुसकी मारून टाकली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही नाही तर तुमच्या आसपास कोणासोबत तरी नक्कीच घडलं असेल। चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा गोष्टींवर मी नेहमीच बोलत असतो। तर संभाजीनगर मधून 8 तारखेला एक व्हिडिओ समोर येतो, त्यामध्ये एका दिव्यांग महिलेच्या दुकानावर अतिक्रमणवाले कारवाई करतायत आणि त्यांच्यात किती माणुसकी आहे हे तर तुम्हाला व्हिडिओतच दिसतंय। ती बाई काहीच करू शकत नाही आणि त्याचा फायदा हे लोक कसा घेतात हे दिसतच आहे। मी भरपूर ठिकाणी बघितलंय की हे अतिक्रमणवाले असं समजतात की सगळे ह्यांच्या बापाचं आहे आणि त्यामुळे ह्यांना एका गरीबाचं नुकसान करताना पण लाज वाटत नाही, कारण त्यांना माहिती आहे की हा गरीब आहे आणि ह्याला याचे हक्क पण माहित नाही। त्यामुळे येतात गरीबाचं शोषण करायला। मान्य आहे मला की त्या लोकांनी रोडवर अतिक्रमण केलंय, पण मग याचा अर्थ हा कधीच होत नाही की तुम्ही त्यांचं नुकसान करायचं। तुम्ही यांना अशी वागणूक देता जसं की रस्त्यावर बसून बॉम्ब विकतायत। मला सरकारी लोकांचं आणि सरकारी व्यवस्थांचं हेच पटत नाही। श्रीमंतांचे चाटायची आणि गरिबांना लुटायचं, मग ते पोलीस असू दे नाहीतर दुसरं कुणीही असू दे। तुम्ही लोक तुमच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी गरीबाला फरफटता। हा तोच गरीब आहे ज्याला काम देण्याचा दम तुमच्या सरकारमध्ये नाहीये आणि त्यांनी स्वतःच काय चालू केलं की अतिक्रमणाच्या नावाखाली त्याचं नुकसान करायचं। पण ही गोष्ट माझ्या फॉलोअर्ससाठी की जर तुमच्यासोबत हे घडलंच तर घाबरायची अजिबात गरज नाहीये, कारण ह्या लोकांचा काही अधिकार नाहीये तुमच्या सामानाचं नुकसान करण्याचा। तुम्ही यांच्यावर रीतसर कारवाई करू शकता आणि वेळ पडली तर करायची, कारण आपलं घर चालवायला कोणाचा बाप येत नाही। आणि संभाजीनगर मध्ये जे काय झालं त्याची भरपाई त्या बाईला मिळायलाच पाहिजे आणि ह्या लोकांना त्याची शिक्षा पण मिळायला पाहिजे। या गोष्टीला एका पण मीडिया चॅनलने उचललं नाही, कारण त्यात त्यांचा काहीच फायदा नाहीये। पण मला असं वाटतं की ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत यावी, त्यामुळे हा व्हिडिओ होईल तेवढा जास्ती शेअर करा आणि तुमचे विचार मला कमेंट मध्ये नक्की सांगा।